खरं एक पैलवान म्हणून अतिशय दुःख वाटलं की कुठेतरी हे हा पदाची हेळसांड चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या राजकारणामध्ये आमचा जो गरीब पैलवान आहे तो भरडला जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे आजची. कारण अनेक आता तुम्ही जर उदाहरणं बघितलं तर त्या स्पर्धेत खेळा तर त्या स्पर्धेत खेळून दिलं जाणार नाही. त्यामुळे काही जरी झालं तर यात नुकसान हे पैलवानांचंच आहे. नक्कीच हे राजकारणच आहे म्हणून तर 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, 2च्या 4 झाल्या. हे राजकारणाचा एक भाग आहे. आणि ह्या राजकारणामध्ये संघटनेच्या वादामध्ये आमचा कुस्तीगीर भरडला जातोय, कुस्तीगीराचं नुकसान होतंय. असा सरपंचाचा आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. त्यामुळं हे चुकीचं आहे हे सर्व सरकारच्या लक्षात येते. पण लक्षात येत असताना त्या मार्ग का काढत नाही, खरं हा मोठा प्रश्न आहे. तो लवकरात लवकर काढावा एवढीच आमची विनंती आहे सर्व. मागील 2 ते 4 वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही सातत्याने वादामध्ये राहिलेली आहे. खर तर सुरुवातीला मागील 60 वर्षांपासून एकच महाराष्ट्र केसरी व्हायची, मात्र 2022 पासून 2 महाराष्ट्र केसरी होऊ लागले आणि त्याच्यानंतर वाद जे झाले ते आपण पाहिलेच आहेत. काल देखील एक महाराष्ट्र केसरी पार पडलेली आहे. या सगळ्या वादावरती आणि महाराष्ट्र केसरीवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत. महाराष्ट्र केसरी ही सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने वादत राहिलेली आहे. आधी एकदा होणारी महाराष्ट्र केसरी 2दा होऊ लागली, आता मात्र 4 वेळा होणार आहे. यावरती तुम्ही आक्षेप घेतला, त्याच्याबद्दल काय सांगाल? खरं 2022 पासून हे चालू झालं आणि खरं एक पैलवान म्हणून माझ्या ते मनाला पटलं नाही. अनेक कुस्तीगीर शौकीन आहेत, कुस्तीगीर आहेत आणि महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आहेत. कुणालाच ही गोष्ट पटली नाही की एका वर्षात 2-2 महाराष्ट्र केसरी होत आहेत. पण खरं सगळ्यांच्या सहकार्याने मी गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली तिथे 1 दिवसाचं उपोषण केलं. मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांना निवेदन दिलं. पण तरीही काही महाराष्ट्र केसरी मागच्या वर्षी पार पडल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर त्यावर तोडगा निघाला नाही. पण ह्या वर्षी आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. खरं एक पैलवान म्हणून अतिशय दुःख वाटलं की कुठेतरी हे हा पदाची हेळसांड चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या राजकारणामध्ये आमचा जो गरीब पैलवान आहे तो भरडला जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे आजची. कारण अनेक आता तुम्ही जर उदाहरणं बघितलं तर त्या स्पर्धेत खेळा तर त्या स्पर्धेत खेळून दिलं जाणार नाही. त्यामुळे काही जरी झालं तर यात नुकसान हे पैलवानांचंच आहे. आज महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जी सरकारकडून पेन्शन दिली जाते, सरकारकडून जी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं, सरकारकडून जमीन असेल, घर असेल, अशा अनेक सुविधा एका महाराष्ट्र केसरीला किंवा आंतरराष्ट्रीय पैलवानाला मिळतात. त्या आज कुठल्या सुविधा पैलवानाला मिळाल्या झाल्यात. सरकारला लक्षात येणं झालं की कुठलं सर्टिफिकेट ग्राह्य धरायचं आणि कुठलं ग्राह्य धरायचं नाही. सरकारला आमची गोष्ट आहे. आज आम्हाला पैलवान म्हणून आज महाराष्ट्र केसरी म्हणून मला आमच्या लक्षात येत नाही की मागच्या वर्षी कुठला महाराष्ट्र केसरी अधिकृत होता आणि कुठला अनधिकृत होता. मागच्या वर्षी 2 झालेले होते, त्या वर्षी जर 4 होणार आहेत. 4 मधला कुठला धरायचा आम्ही, म्हणजे आम्हालाच लक्षात येण्यानंतर सरकारला तर ही आमची गोष्ट आहे. त्यामुळं सरकारने ह्यावर तोडगा काढून मी जसं सांगितलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सरकारच्या वतीने देण्यात येतो त्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही सरकारच्या वतीने भरवण्यात यावी आणि त्यातला महाराष्ट्र केसरी आहे तो अधिकृत घोषित करावा. म्हणजे या संपूर्ण वादावर कुठेतरी पडदा पडेल. काहींचं म्हणणं आहे की कुस्तीगीर परिषद जी आहे ती ऑफिशियल आहे, किंवा काहींचं म्हणणं आहे की कुस्तीगीर संघ हे ऑफिशियल आहे. नेमकं हे याच्यातलं कुठलं अधिकृत आहे? कोणावरती लोकांनी विश्वास ठेवावा, पैलवानांनी विश्वास ठेवावा? एक पैलवान म्हणून मला असं वाटतंय की आम्हाला आज कुठल्याही संघटनेला विरोध नाही. कारण मी परवा जे उपोषण केलं आझाद मैदानावर, तिथं माझ्याबरोबर 30 महाराष्ट्र केसरी होते आणि 15 हिंदी केसरी होते. त्यातले कुणाचंही म्हणणं नव्हतं की हा अधिकृत आहे किंवा हा अनधिकृत आहे, ही संघटना बरोबर आहे, ही चुकीची आहे. आज माझंही तेच म्हणणं आहे की आमचा विरोध कुठल्याही संघटनेला नाही, फक्त एक संघटना असावी आणि हा वाद लवकरात लवकर संपावा. 2022 पासून चालू झालेला आज वाद 26 पर्यंत असाच चालू आहे. सुप्रीम कोर्टात आहे, हायकोर्टात आहे, तो नंतरचा भाग. तोपर्यंत सरकारनं हस्तक्षेप करून सरकारच्या वतीनंच महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवून द्यावी आणि तो महाराष्ट्र केसरी अधिकृत धरावा. या कुस्तीच्या खेळामध्ये आता राजकारण होऊ लागले आणि त्याच्यामध्ये पैलवानांचा बळी जाऊ लागला असं चित्र दिसतंय का? नक्कीच हे राजकारणच आहे म्हणून तर 2 महाराष्ट्र केसरी झाल्या, 2च्या 4 झाल्या. हे राजकारणाचा एक भाग आहे. आणि ह्या राजकारणामध्ये संघटनेच्या वादामध्ये आमचा कुस्तीगीर भरडला जातोय, कुस्तीगीराचं नुकसान होतंय. खरं आज तुम्ही जर बघितलं तर एक महाराष्ट्र केसरी तयार होत असताना आयुष्यातली 15-20 वर्ष खर्च करून ऐन उमेदीचा काळ तो पूर्ण खर्च करून तिथं पोहोचलेला असतो. आणि खरं शेवटच्या टप्प्यात येत असताना त्याला जर ह्या परिस्थितीला जर समोर जावं लागलं किंवा आज मागच्या वर्षी जो महाराष्ट्र केसरी झालाय त्याला पेन्शन चालू झाली नाही, त्याला सरकार सुविधाच मिळाल्या नाहीत. कारण मग 2025चा जो महाराष्ट्र केसरी होता त्यानं आधी 2000 सालापासून
किंवा 2005 सालापासून त्या सराव चालू केला असेल, म्हणजे 15-20 वर्ष आधी सराव चालू केला. आणि कुठेतरी ह्या संघटनेच्या वादामुळे त्याचं आयुष्य पूर्ण बरबाद होणार आहे. हे कुठेतरी संपूर्ण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. खरं संघटनेने पण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकारने पण लक्षात घेतलं पाहिजे आणि यावर तोडगा काढला पाहिजे. येणाऱ्या सर्व पैलवानांचं, खेळाडूंचं नुकसान थांबवलं पाहिजे. कुस्ती आणि कुस्तीशी संबंधित अनेक राजकीय नेते आहेत, त्यांच्याशी तुम्ही काही बोलणार आहात का? कारण तुम्ही सांगताय की पैलवान या सगळ्या गोष्टींमध्ये भरडला जातोय. अनेक वर्षांची मेहनत खरं तर पैलवानांची असते, मात्र आता राजकारणाचा बळी पैलवान ठरतोय. त्यामुळे तुम्ही राजकीय नेत्यांशी भेटून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहात का? मी नक्कीच मागच्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, निवेदन दिलं की लवकरात लवकर ह्यावर तोडगा निघावा. क्रीडा मंत्र्यांना भेटलो की लवकरात लवकर ह्यावर तोडगा निघावा. ह्या वर्षी आता परवा उपोषण झाल्यानंतर आम्हाला विधान भवनमध्ये बोलवण्यात आलं. दत्ता मामा भरणे आणि आदरणीय सुनीतराव वहिनींच्या वतीने दत्ता मामा भरणेने आमचं निवेदन स्वीकारलं. त्यावर लवकरात लवकर त्यांना स्वतःही ते दत्ता मामा म्हणाले की हे चुकीचं आहे. 4-4 महाराष्ट्र केसरी हे माझ्या मनालाही पटत नाही म्हणले. त्यामुळं हे चुकीचं आहे हे सर्व सरकारच्या लक्षात येते, पण लक्षात येत असताना त्या मार्ग का काढत नाही, खरं हा मोठा प्रश्न आहे. तो लवकरात लवकर काढावा एवढीच आमची विनंती आहे सर्व सरकार. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही आता आंदोलन केलं, उपोषण केलं, पुढची भूमिका काय असेल? पुढची खरं आम्ही सरकारच्या विरोधात जाऊन कुठेतरी मोठं उपोषण आंदोलन करणार आहे अशी कुठली भूमिका नाही आमची. पण तरी सुद्धा ज्या मान सन्मानानं आम्हाला ज्या चांदीच्या गादा आम्हाला सरकारच्या वतीने दिलेल्या आहेत, तो 30 महाराष्ट्र केसरी आम्ही परवा कराडमध्ये त्या सर्व गादा एकत्र आणलेल्या होत्या. पण आमचं काय त्यावर आमचा रोष कुठला सरकारवर एवढा मोठा नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या गदा सरकारने परत जमा करून घ्याव्यात. कारण त्या गदेचा मान सन्मान राखणं हे सरकारचं काम आहे आज. आणि ज्या मानानं आम्हाला ज्या गदा मिळाल्यात, त्या सन्मानानं ज्या गदा मिळाल्यात त्या आम्ही सरकार जमा करू. लवकरात लवकर तोडगा काढा, ह्या गदेचा पदाचा सन्मान राखा आणि ह्यातनं म्हणजे जे पैलवानाचं जे नुकसान होतंय ते थांबवा, एवढीच विनंती असणार आहे आमची. नक्कीच. तर आता कुस्तीच्या आखाड्यामध्ये राजकारण रंगू लागले आणि त्याचे परिणाम थेट पैलवानांना भोगावे लागतात असं चित्र पाहायला मिळालेलं आहे. त्याची खंत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.